मीन राशी 29 जून 2026 पौर्णिमा विशेष राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या व्यक्तींसाठी 29 जून 2026 रोजी येणाऱ्या पवित्र पौर्णिमेचे विशेष महत्त्व। ही पौर्णिमा मीन राशीच्या लोकांसाठी भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याचे संकेत देत आहे। अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता त्यामध्ये आता हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील। जर तुमची राशी मीन असेल किंवा तुमचा चंद्र मीन राशीत असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असे 3 शुभ संकेत सांगणार आहे जे या पौर्णिमेच्या आसपास दिसले तर ते तुमच्या आयुष्यात मोठ्या शुभ बदलाची चाहूल मानली जाऊ शकते। मीन राशीवर पौर्णिमेचा प्रभाव। पौर्णिमेचा चंद्र तुमच्या मनावर सर्वाधिक प्रभाव टाकतो। मीन राशी ही जलतत्वाची आणि भावनिक राशी असल्यामुळे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढेल। काही निर्णय अचानक योग्य वाटू लागतील। ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती त्यांची दिशा आता स्पष्ट होऊ शकते। मनातील गोंधळ कमी होईल आणि नवीन आशा निर्माण होईल। करिअर, नोकरी करणाऱ्यांसाठी ही पौर्णिमा चांगले संकेत घेऊन येत आहे। वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे। रखडलेले काम पूर्ण होईल, नवीन जबाबदारी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा नवीन कल्पना फायदेशीर ठरू शकतात। भागीदारीत काम करत असाल तर संवाद वाढवा। आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हळूहळू सुधारेल। अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत। खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल। गुंतवणूक करताना घाई करू नका, योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्या। घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक आनंदी राहील। नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर होतील। एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते। ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल। अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे। प्रेमसंबंधात असलेल्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा। छोट्या गैरसमजांमुळे मोठा वाद होऊ देऊ नका। पती पत्नींमधील संवाद सुधारेल। एकत्र एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते। आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी होईल, झोप सुधारेल। मात्र पचनसंस्थेची आणि पाण्याच्या सेवनाची काळजी घ्या। योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा फायदा होईल। विद्यार्थी वर्गाने एकाग्रता वाढेल। स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे। आध्यात्मिक लाभ पाहता ही पौर्णिमा तुमच्यासाठी विशेष आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येत आहे। या दिवशी शक्य असल्यास भगवान विष्णूंची पूजा करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। चंद्राला अर्घ्य द्या। गरजू व्यक्तींना अन्नदान करा। यामुळे मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल। या पौर्णिमेचा तुमच्यासाठी विशेष संदेश असा की मीन राशीच्या व्यक्तींनी भूतकाळातील दुःख विसरून नव्या सुरुवातीकडे वाटचाल करावी। तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे। स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा। मीन राशी, या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही 10 संकेत मिळणार आहेत। त्यातील पहिला संकेत आहे, जर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घराबाहेर पडताच तुम्हाला पाण्याशी संबंधित एखादे शुभ दृश्य दिसले तर हा संकेत सांगतो की तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे। रखडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे। दुसरा संकेत आहे, जर पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहताना अचानक मनाला खूप शांतता जाणवली तर समजा विश्व तुमच्यासाठी नवीन संधींचे दरवाजे उघडत आहे। पुढील काही दिवसात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। तिसरा संकेत आहे, जर या दिवशी एखादी अनोळखी व्यक्ती तुमची विनाकारण मदत करत असेल तर हा दैवी कृपेचा संकेत मानला जातो। यामुळे अडकलेले धन किंवा शुभ संधी मिळू शकते। चौथा संकेत आहे, जर घरात अचानक पांढरे फुलपाखरू दिसले किंवा ते काही वेळ तुमच्या आसपास घिरट्या घालत राहिले तर हा संकेत सांगतो की घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत। पाचवा संकेत आहे, जर पौर्णिमेच्या दिवशी मंदिरातील घंटानाद ऐकताच तुमच्या मनात एखादा चांगला विचार आला तर तो विचार नक्की कृतीत आणा। तोच तुमच्या यशाचा मार्ग ठरू शकतो। सहावा संकेत आहे, जर अचानक एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा फोन आला तर हा संकेत जुन्या अडचणी संपून नवीन सहकार्य मिळण्याचा मानला जातो। सातवा संकेत आहे, जर या दिवशी तुम्हाला शंख, कमळ किंवा मासा यापैकी कोणतेही शुभचिन्ह दिसले तर आर्थिक प्रगती आणि लक्ष्मी कृपेचे योग मजबूत होत असल्याचे मानले जाते। आठवा संकेत आहे, जर सकाळी उठल्यावर एखादे सुंदर आणि आनंददायी स्वप्न आठवत असेल तर ते तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याचा शुभ संकेत असू शकतो। पुढील काही आठवड्यात चांगली बातमी मिळू शकते। नववा संकेत आहे, जर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश तुमच्या घरात किंवा अंगणात स्पष्टपणे पडताना दिसला
तर तो सकारात्मक ऊर्जा आणि कौटुंबिक सुख वाढवण्याचा संकेत मानला जातो. 10वा संकेत आहे, जर या दिवशी एखादे लहान मूल हसतमुखाने तुमच्याकडे पाहून हसले किंवा आशीर्वादासारखा आनंद दिला तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात, यश, मनोकामना पूर्ण होण्याचे योग अधिक बळकट होतात. मीन राशीच्या मंडळींनो, प्रत्येक पौर्णिमा आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा घेऊन येते. पण 29 जून 2026 ची ही पौर्णिमा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. भूतकाळातील दुःख, अपयश आणि निराशा आता मागे सोडण्याची वेळ आली आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात उशिरा मिळणारे यश हेच सर्वात मोठे यश ठरते. त्यामुळे घाई करू नका, स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी नक्की मिळेल. या पौर्णिमेच्या रात्री काही क्षण चंद्राकडे पहा आणि मनापासून एकच संकल्प करा, माझ्या आयुष्यात जे काही चांगले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि जे चांगले येणार आहे त्याचे मी आनंदाने स्वागत करतो. सकारात्मक विचारांची ताकद तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. लक्षात ठेवा, नशीब साथ देतं ते त्यांना जे प्रयत्न सोडत नाहीत. ग्रहांची साथ मिळाली तरी कर्माशिवाय यश मिळत नाही. म्हणून प्रत्येक दिवस नवीन उत्साहाने सुरू करा. जर सध्या तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्याही कायमस्वरूपी नाहीत. ही पौर्णिमा त्या अंधारातून बाहेर पडण्याची आशा देणारी आहे. तुमच्या आयुष्यातील योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य वेळ हळूहळू तुमच्याकडे येत आहे. भगवान विष्णू आणि चंद्रदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. तुम्ही घेतलेले प्रत्येक चांगले पाऊल यशाकडे जाओ, हीच मनपूर्वक शुभेच्छा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमो नारायणा अवश्य लिहा. तुमच्या राशीचा आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा. अशाच अचूक आणि सकारात्मक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या नवीन आणि विशेष भागात.